नमस्कार, मी दीपक कोळसुले. दुपारचे 3 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेमध्ये मंडप उडाल्याची घटना घडलेली आहे. नाशिकमध्ये सध्या खरगेंची सभा सुरू आहे आणि याच दरम्यान हा मंडप उडाल्याचं समजतंय. खरगेंच्या सभा मंडपाला या वादळाचा फटका बसलेला आहे. मंडप उडून गेल्यानं या दुर्घटनेमध्ये 2 जण गंभीर जखमी झाल्याचं समजतंय. काँग्रेसच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. अचानक वादळ आलं आणि यामुळे हा सभा मंडप कोसळल्याची घटना घडली आहे. काय नेमकं घडलंय आपण जाणून घेऊयात. शुभम बोडके आपल्यासोबत आहे. शुभम, काय नेमकी घटना घडलेली आहे आणि आत्ताची परिस्थिती काय? खरं तर इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार असलेले लकी जाधव यांच्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या सभेसाठी मल्लिकार्जुन खरगे जवळपास 1.5 तास त्या ठिकाणी उशिरा पोहोचले. मात्र त्या ठिकाणी पूर्ण मुंबईत आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी ज्या आलेल्या वादळामुळे हे संपूर्ण जो सभा मंडप आहे तो कोसळला आहे. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी देखील काही किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते आणि अनेकांची त्या ठिकाणी तारांबळ उडाली. आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली होती आणि त्र्यंबकेश्वर आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या इथे त्या ठिकाणी वादळ आल्यामुळे ही संपूर्ण घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळते. दीपक, शुभम, आता परिस्थिती नियंत्रणात आहेत का? आणि यासोबतच दोघे देखील गंभीर झाल्याचं समजतं. याशिवाय आणखी कुणाला काही दुखापत झाली आहे का? बरोबर, त्या ठिकाणी अद्याप तरी दोघं जे आहेत ते जखमी आहेत. त्यांना आता खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. मात्र त्या ठिकाणी आता सध्याची परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात असल्याची माहिती मिळते. आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण परिस्थिती आता आटोक्यात आणल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दीपक, या सभेच्या ठिकाणी आता कोणी नेते उपस्थित आहेत का? कोण कोण नेते ज्या वेळेला हा मंडप उडाला त्यावेळेला उपस्थित होते? त्या ठिकाणी मल्लिकार्जुन खरगे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि धुळे लोकसभा